भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। भंडारा जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि याचा सर्वाधिक फटका पवनी तालुक्यातील पहिला परिसरात भात शेतीला बसला। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेलं शेकडो हेक्टरवरचं भात पीक भुईसपाट झालंय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। या नुकसानी संदर्भात आपल्यासोबत एक शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे, कसं हे नुकसान झालं एकंदरीत आणि सरकारकडनं काय तुमची मागणी आहे? माझे नाव मारुती जागेश्वर राजवले, चौवा पहिला येथील शेतकरी आहे। आज पाऊस आणि वादळी वारा आला आणि आमच्या शेतीतील धानपीक पूर्ण जमीन ध्वस्त केला। आमची सरकारला एवढी मागणी आहे की त्यांनी हेक्टरी 50,000 रुपये भरपाई द्यावी आणि पंचनामे करावे, अशी आमची सरकारला मागणी आहे। निश्चितच हे भात पीक घेत असताना या शेतकऱ्यांनी सोसायटी असो, बँक असो, सावकारी असो यांच्याकडनं कर्ज घेतलं आणि आता 4 दिवसामध्ये याची कापणी झाली असती। त्यानंतर याची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेलं जे कर्जाचं बोजा होता तो कमी झाला असता। मात्र निसर्गाने त्यांच्यावर पुन्हा एक आघात केल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे आणि आता सरकार यांना कशा पद्धतीची मदत देणार याकडे या शेतकरी राजाचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, पहिला शेतशिवार, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।